आमचा जनावरांचा गोठा आणि दिवाळी दिवशी आमच्याकडे जनावरांची पूजा केली जाते, कारण यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून यांची पूजन केलं जाते. आता आम्ही गोठ्यात आमच्या ह्या गाई म्हशींना ओवाळण्यासाठी आलो आहे. आमच्या आता गोठ्यात काय गाई नाही आहेत, पण यांची नावं काहीतरी आहेत. आमची लक्ष्मी, चांदी, राणी, ते तुम्हाला अंधारातनं दिसणार नाहीत. असं आमचं 4 जनावरांचं हे गोठा आहे. आणि आत्ता हे हळदी कुंकू लावून हे नैवेद्य आहे. आणि हे असं आमच्याकडे पूर्वी रोळी म्हणून होती, ते आता रोळी संपले म्हणून आम्ही आता बादलीतून हे असं पूजन करतो. त्यांना दिवा दाखवलं जातं. दिवा बघून जनावरं दचकतात म्हणून हे टाळी लाडवं लावून असं ही पोळी का काय खाडवायची, ह्यातली अर्धी पोळी. आता त्यांना हे नैवेद्य म्हणून आम्ही आज आमच्याकडे पोळीचा नैवेद्य असतो, इथं त्यांना घास भरवतोय. हे असं ही आमची मुलं, पण आम्ही पुढच्या पिढीला हे शिकवण्यासाठी असं घेऊन आलोय. आता आमचे दाजी ते गाणं एक म्हणणार आहेत. दे झाला आता काका दिवाळी गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, गाई म्हशी लक्ष्मणाच्या, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. आमची 1.25 लाखाची आहे एक आमची ही बघा हिरोईन आहे. हिरोईन आमची 1.25 लाखाची हे बघा. आणि तिचं हे बाळ कुठे आहे ती, ही गोठ्यातली अशी गवळण केलेली असते. ती हळदी कुंकू लावून तिला ओवाळून नैवेद्य दाखवला जातोय. आणि हे सगळे आता मोडून याचे 5 गवळणी करून त्या घरावर सुकवले जातात. त्या वर्षभरासाठी आम्ही घरावर ठेवतोय. अशी ही आमची दिवाळीची पूजा असते.